झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहरामध्ये सध्या कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचा असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। कारण गेल्या 15 दिवसात नाशिकमध्ये 1-2 नाही तर तब्बल 7 खुनाच्या घटना घडल्या आहेत। गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यात पोलीस कमी पडत असल्याची टीका खुद्द काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच करू लागलेत। गुन्हेगारीने बदनाम झालेल्या नाशिकला 2 वर्षांपूर्वी कुलवंत कुमार सारंगल यांच्या रूपाने चांगला पोलीस अधिकारी मिळाला आणि नाशिकमधल्या गुन्हेगारीवर बऱ्यापैकी वचक बसला। पण गेल्या 15 दिवसात नाशिकच्या गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलंय। डीजे पुरवायला नकार दिला म्हणून 2 मेला ध्वनिक्षेपकाचा व्यवसाय असणाऱ्या प्रवीण दातेवर टोळक्यानं सशस्त्र हल्ला केला। त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। 7 मे रोजी मोहन चांगेल आणि दीपक सोनवणे या दुहेरी हत्याकांडानं पुन्हा एकदा शहर हादरलं। पाठोपाठ शिवाजीनगरमध्ये मित्रावर होणारा हल्ला रोखणाऱ्या निरंजन साळुंखेवर एका टोळक्यानं हल्ला केला। भद्रकाली परिसरात 100-125 रुपयाच्या कारणावरून जुनेश शेख टोळक्याच्या हल्ल्याचा बळी ठरला। बहिणीशी अश्लील वर्तन केल्यानं मयूर मोरे यानं त्याच्या वडिलांचाच खून केला। पंचवटी परिसरात भावाच्या लग्नाच्या लगबगीत असणाऱ्या अनिल धोत्रेवरही एका टोळीनं हल्ला केला। या सगळ्या घटना केवळ 15 दिवसातल्या असतानाही पोलीस प्रशासन मात्र कामगिरीवर समाधानी आहे। शेजारी राहत आहेत आणि क्षुल्लक कारणावरून अचानक जे झालेले ते काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार नाही आहेत किंवा त्यांचे पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे असं काही नाही आहे। आणि अशा परिस्थितीत जर अचानक हे प्रकार घडलेले आहेत, यामुळे याच्यात असं नाही की जे खून झाल्यानंतर तो प्रिव्हेंटेबल होता किंवा पोलीस स्टेशनवरती त्याचं रेकॉर्ड होतं किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली होती, अशा प्रकारचं काही प्रकार नाही आहे आणि ते अचानक घडलेले आहेत, त्यामुळे ते झालेले आहे। दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात महापौरांच्या मोठ्या भावाला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला। निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे की कुठल्याही राजकीय जरी कोणाचा हस्तक्षेप असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करावे। पुन्हा एकदा आपलं कोम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी चालू करावं आणि कायदा सुव्यवस्था नीट राहील, हे नाशिककर सुरक्षित राहतील अशा दृष्टीने पावलं उचलावी। जानेवारीपासून आतापर्यंत 5 महिन्यात 16 खुनाच्या, 10 बलात्काराच्या तर 100च्या आसपास चोरीच्या घटना घडल्यात। या घटनांनी नाशिककर पुरते भेदरलेत। त्यांना दिलासा देणं पोलिसांच्याच हातात आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।